रत्नागिरीतही निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात 1747 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदान साहित्य नेण्यासाठी मतदान साहित्य वितरण आणि संकलन केंद्रावर निवडणूक कर्मचाऱ्यांची गर्दी झाली। ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट आणि इतर मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। उद्या मतदान होत आहे आणि मतदान केंद्रावर मतदान साहित्य नेण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची सध्या मतदान साहित्य केंद्रावर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1747 मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रांवर मतदान साहित्य नेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठिकठिकाणच्या विधानसभा कार्यक्षेत्रातील मतदान केंद्र साहित्य वाटप केंद्रावर सध्या या निवडणूक कर्मचाऱ्यांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 13,39,697 मतदार आहेत। यामध्ये 6,46,176 पुरुष मतदार आहेत तर 6,93,510 महिला मतदार आहेत आणि यासाठी जवळपास 1747 मतदान केंद्र जी आहेत ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि या ठिकाणी आता मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी मतदान साहित्य वितरणावर संकलन केंद्रावरती एकच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 5 विधानसभा मतदारसंघामध्ये 4 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होताना पाहायला मिळते तर एका ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच आता या जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे आणि त्यासाठीची जी लगबग आहे मतदान केंद्रावर मतदान साहित्य नेण्यासाठी ती आता मतदान साहित्य वितरण केंद्रावर होत असलेली कर्मचाऱ्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।